श्लोक 113. श्रीराम. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. श्रीराम. सर्व संतांनी आपल्या आणि समाजाच्या हिताचं काय आहे हे सांगितलेलं आहे. बरेच विद्वान आपल्या ज्ञानाच्या आधारे प्रवचन करतात, व्याख्यानं देतात. आपली छाप लोकांवर पडावी अशी त्यांची इच्छा असते, पण आपलं जीवन व्यतीत करताना मात्र त्या पांडित्याचा, ज्ञानाचा उपयोग ते करताना दिसत नाहीत. ते स्वतःचं हित सांडून पुढं जाताना दिसतात. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे. काय आहे ते वाक्य? वक्तृत्वाच्या सिंधूपेक्षा कर्तृत्वाचा बिंदू महत्त्वाचा. बोलता येतं, पण वागताना मात्र दुसरंच वागलं जातं. अशांना समर्थांचा हा उपदेश आहे. जातक कथांमध्ये एक प्रसिद्ध कथा आहे. एक काळवीट असतो, तो आपल्या मित्रांना आणि छोट्या मुलांना सांगत असतो की आपली शिंगं मोठी आहेत, त्या शिंगांमध्ये ताकद आहे, आपली उंची भरपूर आहे. त्या मानानं वाघाची उंचीसुद्धा कमी आहे, त्याच्या जबड्यातल्या दातांमध्ये तेवढा जोर नाही, आपण वाघाला घाबरायचं काही कारण नाही. हे सांगत असताना त्यांना लांबून वाघाची डरकाळी ऐकायला येते आणि तो काळवीट घाबरतो. तो त्याच्या मित्रांना आणि सवंगड्यांना घेऊन धूम पळत सुटतो. सुरक्षित ठिकाणी आल्यावरती त्याची पिल्लं त्याला विचारतात, तुम्ही मगाशी इतकं मोठं भाषण देत होता की वाघाला घाबरण्याचं कारण नाही, आणि मग आता पळत का सुटला? यावर तो म्हणतो, खरं आहे, मला फक्त भाषण देणं माहिती आहे, पण वाघाचा आवाज ऐकल्यावर काय करायचं याचं ज्ञान मला नाही, आणि ते ज्ञान वापरण्याची अक्कल नाही. नुसतं पांडित्य असणाऱ्यांची अवस्था अशीच असते. नुसतं पांडित्य असतं, पण स्वतःवर वेळ आली तर स्वतःचं हित साधण्याची अक्कल मात्र त्यांना नसते. विद्वानांच्या या अशा पांडित्य प्रक्रियेचं कारण म्हणजे ज्ञानानं आलेली अहंता. माझ्यासारखा कोणीही शहाणा नाही, माझ्या विरुद्ध कोणीही जाता कामा नये, किंवा तो तसा गेला तर तो मूर्ख असं तो पंडित समजतो. मीच नेहमी योग्य आहे या विचारानं हे विद्वान वागणार. असे पंडित मेले तर ते ब्रह्मराक्षस होतात असं समर्थ म्हणतात. भूत पिशाच्य यापैकी पिशाच्य हा एक वर्ग आहे. या योनीमध्ये माणूस गेला तर त्याची लवकर सुटका होत नाही असा समज दृढ झालेला आहे. वामन पंडित म्हणून समर्थांच्या काळी एक पंडित होते. त्यांना वादविवाद करण्याची फार हौस होती. वाद घालायचा आणि विजयपत्र मिळवायचं हा त्यांचा अगदी छंदच होता. समर्थांनी त्यांना सर्वसामान्य माणसांसाठी संस्कृतऐवजी प्राकृत रचना करायला सांगितल्या. या उलट त्यांनी समर्थांना संस्कृत रचना करायला सांगितल्या आणि त्यावरून त्यांच्याशी वादही घातला. एकदा प्रवास करत असताना वामन पंडितांना रात्री मुक्कामासाठी एका झाडाखाली थांबावं लागलं. तेव्हा दोन भूतं एकमेकांशी बोलत होती. त्यातलं एक भूत त्या झाडावरचंच होतं आणि दुसरा पाहुणा होता. दुसरा पहिल्याला विचारत होता की मी तुझ्या शेजारच्या फांदीवर बसू का? तेव्हा त्यानं उत्तर दिलं की नको, ही फांदी वामन पंडितांसाठी ठेवलेली आहे, कारण मेल्यावर ते ब्रह्मराक्षस होणार आहेत. आता हे बोलणं ऐकल्यावर वामन पंडित घाबरले आणि चाफळला समर्थांच्या दर्शनाला गेले. त्यांच्याकडून त्यांनी अभय मागितलं आणि पुढं ते भगवंत भक्त म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी समर्थांचं श्रेष्ठत्व मान्य केलं आणि समर्थांची महती गाणारा शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकांसारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा तया रामदासा. हा श्लोक त्यांनी लिहिला. आजही हा श्लोक सगळीकडं म्हटला जातो.
अहंकारामुळं विद्वत्ता निरुपयोगी ठरते. त्यासाठी गर्व ताठा टाळला पाहिजे. माणसाजवळ शहाणपण, विद्वत्ता, चातुर्य हे गुण असावेत, पण नसले तर ते मिळवण्यासाठी अभ्यास आणि परिश्रम करावेत. माणसाला जे अवयव किंवा बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे त्याचा उपयोग दुसऱ्या कोणाला तरी कमी लेखण्यासाठी किंवा स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी करू नये. अलीकडे तर आपल्या गुणांची जाणीव सतत दुसऱ्यांना करून देणं हेच महत्त्वाचं मानलं जातं. परमार्थामध्ये स्वतःची प्रशंसा घातक ठरते. त्यासाठी आपल्या विद्येचा सर्व अभिमान सोडून राहावं आणि यातच आपलं आत्मकल्याण आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. श्रीराम.